आपलं स्वागत आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री येणार आहेत आपल्या नेहरू मैदानमध्ये आणि आपण लोकांपासून प्रतिक्रिया जाणून घेऊया की या काय म्हणणं आहे तुमचं, काय सांगा? महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ म्हणजे सन्माननीय नेता ज्यांच्या सानिध्यात आम्हाला प्रेरणादायी असं नेतृत्व मिळालं असे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमच्या सरकारचे लाडकं नेतृत्व आज अमरावती जिल्ह्यात येत आहे। त्यानुसार आम्ही प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व उमेदवार आमच्या समर्थकांसह त्यांना पायी जाऊन एक सन्मान म्हणून आम्ही पायी निघालो आहोत आणि त्यांची तिथे भेट घेणार आहोत। महिलांमधला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिसतो की आम्ही सगळे निघालेलो आहे। मॅडम तुम्ही एकदा प्रत्येक महिलेला विचारा की ते कोणत्या याने निघालेले आहे। प्रत्येक प्रभागातून सर्वजण आलेले आहे म्हणतात आणि तुम्ही निवडून आल्यावर असं काय करतात जनतेसाठी, अमरावतीसाठी, तुमच्या एरियामधले जे जे प्रॉब्लेम आहेत ते त्याच्याबद्दल काय? नमस्कार, मी कंचन ठाकूर, प्रभाग क्रमांक 2 मध्ये गट क मधली उमेदवार। माझा जन्म गाडगेनगरचा असल्या कारणाने प्रभागातील विविध समस्यांशी मला सामना झालेला आहे। त्या समस्यांना अनुसरून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आमच्या इथे सुव्यवस्था करणे हा आमचा जबाबदारी आहे। प्रथम घनकचऱ्याचे व्यवस्थापन ही आमची चौघांची जबाबदारी आहे, कारण त्या त्रासातून आम्ही जातो। लोकांना फक्त रस्ते, नाल्या, स्वच्छता आणि स्ट्रीट लाईट हा महत्त्वाचा मुद्दा असतो। कोणी कोणाला काही फॅसिलिटी मागत नाही। त्यातही आम्ही बदलते मुद्दे घेऊन आम्ही समोर जात आहोत की आम्हाला अंतर कव्हरेज CCTV, महिला सक्षमीकरण सोबत महिला सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर घेऊन आम्ही 4 उमेदवार आज रंगणात आहोत। नमस्कार, मी अर्चना, मंडल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज अमरावती। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे महानगरपालिका उमेदवारांच्या प्रचाराकरिता अमरावती शहरात येत आहेत। अमरावतीच्या ऐतिहासिक मैदान असलेल्या नेहरू मैदानात त्यांची ही जाहीर सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी शिवसेनेने केलेली आहे, आपण पाहू शकता। आता आतमध्ये जाऊन बघूया। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे महानगरपालिका उमेदवारांच्या प्रचाराकरिता अमरावती शहरात येत आहेत। अमरावतीच्या ऐतिहासिक मैदानात असलेल्या नेहरू मैदानात त्यांची ही जाहीर सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी शिवसेनेने केलेली आहे, आपण पाहू शकता। इथं चांगल्या तरीकेने मंडपची सजावट केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी राजकमल चौकापासून तर पूर्ण नवा ते पूर्ण सजावट चालू आहे, पूर्ण स्टेजची तयारी चालू आहे, आपण पाहू शकता। नमस्कार, मी अर्चना रक्षे, मंडल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज अमरावती। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे महानगरपालिका उमेदवारांच्या प्रचाराकरिता अमरावती शहरात येत आहेत। अमरावतीच्या ऐतिहासिक मैदान असलेल्या नेहरू मैदानात त्यांची ही जाहीर सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी शिवसेनेने केलेली आहे, आपण पाहू शकता आणि मॅडमपासून जाणून घेऊया। काय वाटते मॅडम, तुम्हाला जय्यत तयारी चालू आहे आपल्या अमरावती शहरामध्ये नेहरू मैदानमध्ये? जल्लोष दिसतोय, जिकडे तिकडे शिवसेना दिसते, जिकडे तिकडे भगवा दिसतोय आणि शिंदेसाहेब जिथेही जाते तिथे भगवाही फडकतो आणि जोशही दिसतो। आणखी काय सांगाल, तुम्हाला लोकांना प्रतिक्रिया काय देणार? आमचं एवढंच म्हणणं आहे की आज शिवसेना ही पूर्ण अमरावती महानगरपालिकेत आहे। आमच्या सगळ्या प्रभागात सगळे उमेदवार आहे, 4 उमेदवार आहे आणि जिथे 1 वाजता युती तुटते आणि त्याच्यानंतर आम्ही 68 उमेदवार उभे करतो या रिंगणात, तर आमच्यासाठी ही मोठी जीत आहे की
अगदी छोट्याशा टाईममध्ये आम्ही एवढे उमेदवार उभे केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जो कार्यकर्ता आहे तो कुठेतरी आमच्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय दिला आहे एकटं लढून. जल्लोषाचं वातावरण दिसत आहे कार्यकर्त्यांमध्ये. खूप जास्ती, कारण प्रत्येकाला न्याय मिळाला आहे. प्रत्येक कार्यकर्ता खूप खुश आहे, कारण कुठेतरी युती जर झाली असती तर आम्हाला फार मोजक्या सीट्स मिळाल्या असत्या आणि आमच्या प्रचारापेक्षा त्यांचा प्रचार मला असं वाटते जास्त ठिकाणी झाला असतं, कारण आम्हाला 15-16 मिनिट. आज अशी गोष्ट आहे की आम्ही आमच्या प्रायव्हेट बसमध्ये बसलो आहे, चालक मालक आम्हीच आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचा पक्ष आणि आमचा धनुष्यबाणवरून येणार आहे. आपल्या मैदानामध्ये तयारी महानगरपालिकेसाठी शिंदेसाहेब येणार आहे आणि उमेदवाराचा उत्साह वाढवणार आहे आणि आमची तयारी पूर्ण झाली आहे. बस हेच सांग. लोकांना काय सांगणार आहे? कार्यकर्ते खूप जल्लोषमध्ये आहे. कार्यकर्ते आणि उमेदवार फारच जल्लोषात इथे येणार आहे आणि मोठ्या संख्येने लोक इथे येणार आहे.